तर नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे की आज जायचं होतं मुंबईला, झालं असं की ट्रेन झाली कॅन्सल. तर आता मी चाललो आहे, ॲक्च्युली आलो आहे मी आता माझ्या भावाच्या सासरवाडीत. तर आम्ही चाललो आहे आता छत्रपाल मंदिरात, जे आहे सावंतवाडीच्या होडावडा या गावामध्ये. तर आज आपण 4 दिवसाचा म्हणजे प्लॅन केला होता कोकणाचा, पण सबस्क्रायबरसाठी अजून एक दिवस मी वाढवलेला आहे. तर आज आहे 5वा दिवस. मी तुम्हाला दाखवतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतलं होडावडा गावातलं श्री क्षेत्रपाल मंदिर मतलब. तर हा आहे विराट, जो आपल्याला घेऊन चालला आहे. विराट कुठल्या गावचास तू? याच गावचास ना? अच्छा. आणि विराट राहतो आता, तो IPL संपून इकडं आलेला आहे. RCB मधनं त्याला बाहेर काढला आहे, इकडं आलेला आहे. तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि सावंतवाडी तालुक्यातील म्हणजे हे आहे होडावडा गाव. ॲक्च्युली कणकवलीपासून पहिल्यांदाच आम्ही पुढं आलेलो आहे. इतके मी फर्स्ट टाईम म्हणजे कणकवलीच्या पुढं आलेलो सावंतवाडीत फर्स्ट टाईम. तर आज आपण जे ते देखील एक पर्वणी भेटले आपल्या सबस्क्रायबरसाठी, तर आपण ते देखील आज पाहूया. तर पाहून घ्या. आता संध्याकाळचे वाजले बरोबर 4:30. काळोख व्हायच्या अगोदर आपल्याला मंदिर देखील पाहायचं आहे आणि आपल्याला घरी देखील रिटर्न यायचं आहे. त्यामुळे पळते नुसती. ॲक्च्युली नॅशनल हायवे आहे मित्रांनो. कसं आहे, आता गावच्या आतल्या साईडचा आहे हायवे, त्याच्यामुळे तो रोड कमी आहे. परीला जास्त हे भेटलंय, रोड जास्त मोडका भेटला म्हणून. परी हे बघ, परी हे बघ, हे बघ पप्पाने बघ कोणा घेतलाय बघ. तर मित्रांनो, ॲक्च्युली ह्याने सांगितलं होतं लवकर जवळ आहे, पण हा खरंच खूप लांब आहे. आणि गावचे जास्त करून जे प्लेसेस असतात ना मित्रांनो, ते लांबच असतात. साधन नसतं आणि फक्त चालायचं असतं. साधन काही नाही आहे, कारण की आपल्याकडे कसे मित्रांनो 2 व्हीलर जरी असले तरी आपल्याकडे कसं आहे की पब्लिक कमी आहे, पब्लिक जास्त आहे. तर 2 व्हीलरमध्ये एवढे 10 जण बसणार नाहीत. तर त्याच्यामुळे आता आम्ही सध्या चालतो आहे पुढे पुढे कुत्र्यांना चालतो आहे. माझी पब्लिक एवढी आहे, तर एका 2 व्हीलरवर एवढी बसणार नाहीत. 4 व्हीलर पाहिजे, आणि ती 4 व्हीलर 10 सीटर पाहिजे कमीत कमी, तेव्हा तुम्ही इकडनं चालू शकाल. रोड पहा किती शांत आहे. गाडी येते यात्रा. तर मित्रांनो, माझ्या कोकणातल्या या 5 दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप चांगला प्रयत्न झालेला आहे याकडनं देखील. मला देखील असं वाटतं आहे की काही ठिकाणी व्हिडिओ आपले चुकत आहेत, काही ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये जेवढी बात पाहिजे ते बनत नाही आहे. पण ठीक आहे मित्रांनो, सुरुवात आहे, तुम्ही सांभाळून घेऊ शकता तेवढ्यासाठी मला. प्लस अजून 5 दिवस झालेले आहेत मित्रांनो, व्हिडिओ देखील अजून अपलोड करायचे बाकी आहेत. कारण की तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये खूपच नेटवर्कचा इश्यू असतो, आणि तेच आता नेटवर्क खरंच खूप कमी आहे आपल्याकडे. तर जेणेकरून मग मला असं जेवढं वाटतं की जेवढे व्हिडिओ माझ्याकडे मी बनवलेले जवळजवळ 7 ते 8 व्हिडिओ मित्रांनो आता एक पोस्ट झालेले आहेत. आता रिसेंटलीच एक व्हिडिओ मी पनवेल ते कणकवलीची उडाना एक्सप्रेसची टाकली होती. त्याच्या आधी देखील हौजूची व्हिडिओ टाकली होती. अजून 4 ते 5 व्हिडिओ आहेत मित्रांनो जे अजून पण पेंडिंग आहेत, ते देखील मला टाकायचे. तर टाकेन मी ते देखील. सध्या नेटवर्क नाही, उद्या जेव्हा आपण मुंबईत पोहोचू तेव्हा असते एक दिवसाला एक व्हिडिओ टाकेन. तोपर्यंत मित्रांनो मला तुम्ही सांगा, माझे व्हिडिओ अजून तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. अजून मी तुम्हाला घेऊन चाललो आता
थोडावडा गावातल्या श्री क्षेत्रपाल मंदिरात. तर क्षेत्रपाल मंदिरामध्ये आपण चाललो आहे आता. ते देखील दाखवतो ते कसं आहे ते. 2 किलोमीटर चाललो आहे. 1 किलोमीटर 3 किलोमीटर तेच 3-3.5 किलोमीटर झाले. आता उतर ना. आता चढणार नव्हतं. आता ईश्वरभाई हरमनभाई पटेल. तर मित्रांनो फायनली इतके आम्हाला वाटतं 3 ते 3.5 किलोमीटर 3.5 किलोमीटर तरी जवळजवळ आम्ही चाललो असेल. त्यानंतर हे ओढाओढा गावातला श्री क्षेत्रपाल मंदिराजवळ आलेलो आहे. आता हे श्री क्षेत्रपाल मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे गावचं एक देवस्थान असतं. जे क्षेत्र म्हणजे काय गावची एक जी ही आहे काय म्हणतात बाउंड्री आणि त्याचं पालन करता म्हणजे क्षेत्रपाल. आणि त्याची आपण आता पाहूया आतमध्ये जाऊन. आता हे जसं तुम्हाला मंदिर दिसतंय हे मंदिर जसं तुम्हाला दिसतंय आता आतल्या साईडला त्या देवाचं स्वरूप पाहूया. देवाचं दर्शन घेऊया. आजूबाजूचा परिसर तोपर्यंत पाहून घ्या तुम्ही. आता तुम्ही मित्रांनो जर ओढाओढ्या गावात असाल किंवा सिंधुदुर्ग वेंगुर्ल्यातले असाल तुम्हाला ही गोष्ट म्हणजे हे तर मंदिर प्रचलितच असेल तुम्हाला माहितीच असेल. मी पहिल्यांदा मित्रांनो आलेलो आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी नवीन आहे पूर्ण मंदिर. मित्रांनो मंदिर परिसर पाहू शकता तुम्ही. श्री क्षेत्रपालेश्वर तांबोस्कर यांच्या कुटुंबियाकडून सन 2000. तर मित्रांनो पाहू शकता आता गावचे मंदिर म्हटले की अशी सुंदर बांधणी असते आणि सुंदर असं स्वरूप असतं देवाचं देखील आणि सुंदर अशी आखणी केलेली असते. कौलारू असं हे मंदिर सुबक असं मंदिर. देवी सातेरी मंदिर हे आजूबाजूलाच आहेत मित्रांनो मंदिर. तर मित्रांनो मंदिरातली ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.